नमस्कार, मी शुभांगी मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मेथीची डाळ किंवा कूट घालून केलेली भाजी बऱ्याच घरामध्ये नेहमीच केली जाते। बऱ्याचदा आपण मेथीचे पराठे देखील करतो। तर कधी-कधी मेथी घालून केलेली डाळ मेथी हा वरणाचा प्रकारही होतो। पण मेथीची ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ट्राय करा ढाबा स्टाईल लसूणी मेथी। ही रेसिपी अगदी सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। या ठिकाणी मी एका प्लास्टिकच्या ट्रेमध्ये घरीच मेथीची भाजी लावली आहे। आज या लसूणी मेथीसाठी मी ही उपटून घेणार आहे। ही उगवण्यासाठी फक्त शेणखत आणि मातीचा वापर केला आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी लुसलुशीत कोवळी मेथीची भाजी आहे। हे बघा, या ठिकाणी ही सर्व भाजी मी निवडून घेतली आहे। ही निवडत असताना जास्त देठ ठेवले नाहीत, फक्त याची पाने घेतलीत। आता ही भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची। हे बघा, अशी भाजी बनवण्यासाठी वळूयात गॅसकडे। मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे। भाजीसाठी एक पळी तेल मी यामध्ये टाकून घेणार आहे। तेल चांगलं तापलं की यामध्ये 8 ते 10 मी लसूण असा बारीक चिरून घेतला आहे आणि तो या तेलामध्ये टाकून घेणार आहे। लसूण मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर येऊपर्यंत तळून घ्यायचा। हे बघा, हा लसूण गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झालाय। आता यामध्ये चिरून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये टाकून घ्यायची। ही लसूण आणि मेथी तेलामध्ये मस्त अशी 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची। ही भाजी परततीये तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात। त्यासाठी या ठिकाणी मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये सुरुवातीला एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले, ते यामध्ये टाकून घ्यायचे। त्याच वाटीने मी भाजलेले तीळ घेतले, ते यामध्ये टाकून घेऊयात। आणि त्याच वाटीने मी या ठिकाणी फुटाण्याच्या डाळ्या घेतल्यात। डाळ्याऐवजी तुम्ही भाजून बेसन पीठही वापरू शकता। या टाकून घेऊन यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। हे बघा, तुम्ही बघू शकता हे मिक्सरला एकदम असं बारीक वाटून घेतलंय। 2 ते 3 मिनिटं झालेत, ही भाजी ही परतून झाली। आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। भाजी काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचे भाजीसाठी। तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे छान तडतडले की यामध्ये मी सुक्या 3 ते 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या या तेलामध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर 10 ते 12 लसूण मी असा जाडसर वाटून घेतलाय, तो या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे। आपण लसूण मेथी बनवतोय त्यामुळे अर्थातच लसूण हा जास्त लागणार आहे। हा लसूणही गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचा। हे बघा, मस्त असा तांबूस रंगावर हा लसूण तळून तयार झालाय। आता या तेलामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा। हा कांदाही मस्त असा तांबूस रंगावर परतून घ्यायचा। कांदा व्यवस्थित असा परतल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो असा बारीक चिरून घेतलाय, तो यामध्ये टाकून घ्यायचा। 1-2 मिनिटं हा तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचा। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची। 2 मिनिटांनंतर यामध्ये मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं, ते यामध्ये टाकून घ्यायचं। हे वाटण यामध्ये 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं झालेत, हे चांगलं परतलंय। याला थोडंसं तेलही सुटायला लागलंय। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आणि 1 चमचा धना पावडर आणि लाल तिखट टाकल्यानंतर हा मसाला चांगला परतून घ्यायचा।
जोपर्यंत याला असं तेल सुटत नाही तोपर्यंत हा परतून घ्यायचा। हे बघा, या मसाल्याला काही वेळाने तेल सुटायला लागलंय। हा तयार झालाय। आता यामध्ये शिजून घेतलेली मेथी आणि लसूण या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा। शिजवलेली मेथी मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिटभर परतून घ्यायचं आणि यामध्ये आता वरून गरम पाणी टाकून घ्यायचं। ही भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी या हिशोबाने तुम्ही यात पाणी टाकू शकता। सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। भाजी अगोदरच शिजून घेतल्यामुळे ही शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। हे बघा, याला मस्त अशी एक उकळी आली की ही भाजी काढून घ्यायची आहे। भाजी तयार झाली, आता ही काढून घेऊयात। अतिशय चवदार अशी लसूणी मेथी तयार झाली। ही गरमागरम भाजी भाकरी किंवा पोळीसोबत अतिशय छान लागते। या पद्धतीने लसूणी मेथी एकदा करून बघा, घरात नक्कीच सगळ्यांना आवडेल। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका।